जापान के टोक्यो में महान राजा छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी। प्रतिमा में शिवाजी महाराज को घोड़े पर बैठाया हुआ दिखाया गया है। प्रतिमा के लिए भूमि पूजन जनवरी में होगा, जबकि उद्घाटन मार्च में होगा। परंपरा के अनुसार महाराष्ट्र के 11 किलो से मिट्टी और जल भूमि पूजन के लिए लाया जाएगा। इस ऐतिहासिक पल के साक्षी बनने के लिए नागपुर में कार्यक्रम का आयोजन राम राज्य ढोल ताशा टीम नागपुर द्वारा किया गया, जिसमें शिव परिवार देवस्थान की ओर से नागपुर के शताब्दी चौक पर शोभा यात्रा का स्वागत कर शिवाजी महाराज की मूर्ति पर पुष्पांजलि अर्पित की गई, जिसमें मुख्य उपस्थिति नेहा गुड़बोले, NS बेटिया और भाग्यश्री चांदुरकर की रही। साथ ही शिव परिवार देवस्थान की ओर से संस्थापक मनीषा लाकुड़कर और शिव परिवार के कार्यकारी मंडल की महिला के सहयोग से संचालित किया गया, जिसमें शीतल यावलकर, मनीषा झाड़े, प्रणाली महाजन, सुरेखा राठौर, जया नायडू, विद्या दिवे, हरणिया एलाइतकर, राजेशी लाकुड़कर, अंकित नागेश्वर, सिद्धेश यावलकर, इनके अथक परिश्रम से यह कार्यक्रम सफल हो पाया। नमस्कार, मी मंदार श्रीपाद सुगवेकर, श्रीराम राज्य ढोल ताशा पथकाचा सदस्य। आपल्याकडे जी आता रथयात्रा येते आहे ती येते शिवस्वराज रथयात्रा। या रथयात्रेचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवरायांची 9 फुटाची घोड्यावरील स्वार मूर्ती असलेली ही 8 मार्च म्हणजे वुमन्स डेच्या दिवशी जपानमध्ये निशिकासे या शहरामध्ये स्थापन होते। जपानमधील ही सगळ्यात पहिली मूर्ती आहे। पुण्यातील आम्ही पुणे आणि जपानमधील योगेंद्र पुराणी यांच्या पुढाकाराने ही मूर्ती आज जपानमध्ये जाते आहे। पण जपानला जाण्याआधी भारतातील 6000 किलोमीटर हा प्रवास करत तो रथ आज नागपूरमध्ये त्या 6000 किलोमीटरचा एक भाग म्हणून नागपुरात शहरात दाखल झालेला आहे। नागपुरामध्ये प्रतिष्ठेची गोष्ट आहे की जपानमध्ये जाणारी एक गोष्ट शिवरायांची पहिली मूर्ती आज आपल्याला इथे त्याचं स्वागत करायला मिळतं आहे। त्याच्यासाठी आपल्याला काही कार्यक्रम करायला मिळतं। नागपूरकरांसाठी खूप मोठी गोष्ट झाली। मी पुणेकर आणि रामराज्य ढोल ताशा पथक नागपूर यांच्या संयुक्त सहयोगाने आज शिवाजी महाराजांच्या मूर्तीने पदार्पण केलं आणि महाराष्ट्रातल्या 28 शहरांमध्ये ती सगळ्यांना दर्शन देते समोर जाणार आहे। आणि आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे, मराठी माणसासाठी तरी गर्वाची गोष्ट म्हणावी लागेल की महाराजांची मूर्ती टोकियो शहरामध्ये स्थापित होणार आहे। आणि त्यांची प्रभा जशी सर्वत्र पसरली तसं तिथे पण काही लोकांना त्यांचा जो सुखमय प्रभा आहे, त्यांचं जे ऑरा आहे ती अनुभवास मिळेल। आणि खरंच नक्कीच त्या लोकांसाठी देखील महाराज प्रेरणास्त्रोत ठरेल। आणि आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आज आम्हाला शिवराज्य ढोल ताशा पथकाकडनं त्यांचा सत्कार करण्याचा आणि महाराजांना एक सेवा द्यायचा एक सुवर्ण संधी मिळाली। तर त्या सुवर्ण संधीचा आज आम्ही लाभ घेतला। उद्या महाल येथे 2100 दिव्यांची महाआरती होणार आहे। तर मी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहील आहे आमच्याकडनं, शिवपरिवार देवस्थानाकडनं, की सगळ्यांनी नक्की जावं तिथे आणि महाराजांच्या आरतीला हातभार लावावा। नमस्कार, माझं नाव नेहा गुड़बोले। शिवाजी महाराज यांची प्रतिमा, यांचा ऑरा अगदी वेगळाच होता। त्यांची विचारधारा जे आहे ते अगदी वेगळेच होते। आणि आज त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये टोकियोमध्ये चालली आहे। आम्ही नागपूरमध्ये आम्हाला त्यांची प्रतिमाला पुष्प टाकायची संधी भेटली, त्याच्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत। जशी त्यांचे विचार होते त्याच्यावर महाराष्ट्र किंवा अख्ख्या भारत चालून राहिलेला आहे, तसंच तेच विचारधारावरती जर जपानला पण तेच भेटेल तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होईल। मनीषा राजेश झाड़े है और मुझे गर्व है कि मैं महाराष्ट्रियन हूँ और आज हमें शिवाजी महाराज का बहुत बड़ा मौका मिला है
कि हम उनका सत्कार करें, और आज हमने किया और हमें बहुत ज़्यादा खुशी हुई इसकी, और हम बहुत ज़्यादा सभी हमारे ग्रुप के लोग सभी बहुत प्रसन्न है इस चीज़ों से। इसके लिए थैंक यू। नमस्कार, माझं नाव राजेश्री लाकुडकर आहे। आज शिवराज्य यांचं रथयात्रा आपल्या नागपुरात पूर्ण अख्ख्या नागपुरात तो फिरत आहे, आणि महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांची प्रतिमा हे केलेली आहे। जपानमधील टोकियोमध्ये इथे सुद्धा त्यांनी आपली प्रतिमा लाभलेली आहे, तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा। आणि शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेले आहेत, आणि आपण पण त्यांना नमस्ते करतो आहे, आणि त्यांना आम्हाला खूप छान भाग्य लाभलेले आहे की शिवाजी महाराज यांना आमचे माल्यार्पण करण्याचा लाभ मिळालेला आहे। धन्यवाद। जय। जपानमधील टोकियोमध्ये जी शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित झालेली आहे त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे, आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की शिवाजीराजे भोसले यांच्या महाराष्ट्रातील आमचं जन्म ठिकाण आहे, आणि सर्वांसाठीच ही गर्वाची गोष्ट असलेली पाहिजे।